हा अरे ते तुटल दादू दे इकडं. पप्पा ते जाऊस बघायचं काय बघ माझ्याकडे एक जादू आहे. हा हे बघ. अलाराम येतो. हा माहितीये का हा माहिती मला, तू नको दाखव. त्याचा पण आवाज येतो. मी हा बस राहू दे. पप्पा दोन्ही दादू हा? पप्पा एवढा लेट टाकतो. पप्पाला बोल ना मग. पप्पा एवढा लेट का लागला तुला? मी कामाला जातो दादू. एवढं कामाला लागतात का तुला? रोज लेट स्कूलला जातो ना तू? हा जायचंय मला सुट्टी पण नाही दिले. रोज लेट जातो ना स्कूलला? हा एक्झामची पॅड घेऊ का? बोल मग पप्पाला बोल. पॅड घेऊ का? एक्झाम नाही आज. आहे नाहीये आहे नाहीये आहे नाहीये आहे नाहीये आहे नाहीये. हाय 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 मेसेज नाही आलाय. हा नाही आलं. मेसेज नाही बोलतात, मेसेज नाही देतात. पाण्याची बॉटल भरली. हा हे मम्मीला दिलेलं माझ्या मिस्टरांनी आणि एक कप दिलेला. आणि मम्मी बोलली की शो घरामध्ये नाही व्यवस्थित वाटणार कारण की घर छोटं आहे त्याच्यामुळं. मग हे इथंच ठेवलं मम्मीने हे बघ आणि कप घेऊन गेली. तुम्ही ही गाडी काय म्हणून मम्मीला दिली हो? अरे एवढे शो पीस आहे, एक नंबर आहे. अलाराम आहे त्याच्यात, सकाळी उठायचं टेन्शन नाही. का माझी मम्मी लवकर उठत नाही का? अरे पागल, चांगलं आहे ना दिसायला. शो पीस कसा वाटला? शो पीस मम्मी लवकर उठत नाही म्हणून दिले की मम्मी सकाळी 5 वाजता रोज उठते म्हणून दिले? अरे म्हणजे शो पीस म्हणून दिलाय. पप्पा पप्पा शो पीस पप्पा चालूच ठेवलंय ना. हा शो पीस आहे, शो पीस. आणि मम्मी चालूच ठेवलंय आणि 5 मिनिटं झालं नंतर जस्ट हे घ्या पेड्याचा बॉक्स तुम्हाला दिलाय काय खायला. मी ना खात. आता जेवल्याच्या नंतर थोडी खाणार, थोडं चांगलं माहिती. काय असं तर खाशाल ना हे त्याच्यात. काय आहे ना थोडंसं. काहीच नाही त्याच्यात. अरे हो आहे हे काय? दाखवा इकडे. हे बघ, तूच संध्याकाळी खाते उरलेलं. संध्याकाळी तुलाच खायला होतं. कडक झालंय ते, मी नाही खाणार. हा. कडक झालंय ते. जिसे बोलते हैं जैसे वो तैसा. कडक झालंय ते, मी नाही खाणार. तुम्हीच खाणार. मी फेकून देईन तो बॉक्स. क्या? इसको बोलते हैं जैसे को तैसा. तूने दिया था मुझे खाने के लिए, मैं तेरे लिए रखा हूँ. रात को तू खाते बैठ. और मैं वो नहीं खाऊंगी, तुम्हारे ही खाने में डाल दूंगी. तू फक्त संध्याकाळी मला म्हण काय अंडा पाहिजे खायला. तोच उचला ना तुझ्या हातामध्ये टेकवाल बोल हे घे खा गोड. काय खा गोड. हा मग. पण मी ते कन्या खाणारच नाही ना. मी जाऊन घेऊन येईन दुसरा. हो नाही तर मी विकासला सांगन घेऊन यायला. ओके बघू मला. तेच म्हण काय बघू दे ना. काय बघू दे. काय बघू द्यायचं. तू म्हणते ना मी ते नाही खाणार. सम्राट गेलाय आमचा स्कूलला बिचारा. मस्त करत होता. त्याला ते अरे हा तुम्हाला त्याची तो क्लिप दाखवायची आहे डान्सची. मी करेल शेअर ह्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल. मी विसरून जाते ती क्लिप शेअर करायची. नक्की करेल मी शेअर. सेम मानावराने नाचत होता. असं करू सेम नाचतो. तोंड बघा ना. अरे मला सांग, आंब्याच्या झाडाला आंबा नाही येणार मग काय चिकू येणार? कैऱ्या येतं. कैऱ्या बोला पुढं. आता हे बोला पुढं काय, तुला काय बोलूनच फायदा नाही ना. कैऱ्या येतात आंब्याच्या झाडाला. पहिले चिकू नाही येत. पहिले कैरी येते त्याचा आंबा होतो. हा मग मी सध्या आंबा आहे तो कैरी आहे. कळलं? सम्राट. कोण म्हणलं तो कैरी आहे? अरे सेम टू सेम तुम्हाला काढलं आणि त्याला झाकलं काढलं ते असं सेम टू सेम दिसतो. समजलं का? केस वाढवले ना सेम दिसणार तो. मला तुम्ही लोक कमेंट करताय की नाही सेम. आणि मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकते ना तो सेम टू सेम पप्पा सारखा सेम टू सेम. मग लोक खोटं बोलता का?
मी बोललो कुठं लोक खोटं बोलतात? मला असं वाटलं की लोक खोटं बोलतात असं तुमचं म्हणणं आहे. माझं असं काहीच म्हणणं नाही. मग काय म्हणणं आहे? डिमांडला जायचं आहे आज आपल्याला. कधी? राशन पाणी खतम झालंय आमचं, गरीब दिवस आलेत आमचे. थांब ना ते डिमांडला, आत्ता कशाला जाऊ? थोडंसं थांब. मग जेवणाला पण थांबा जरा 2-3 दिवस. कशाला? बरोबर आहे, जोपर्यंत डिमांड कशाला म्हणजे तुला काय कमी मला ते सांग, काय नाही मला ते सांग. लाल मिरची नाही. मला लिस्ट बनवून दे, मी तुला सगळं पाहिजे आणून देतो संध्याकाळी. कुठून? कुठून म्हणजे? अरे मार्केटमधून घेऊन येतो ना. अरे मग मार्केटला गेलो डिमांडला गेलो का एकच गोष्ट डिमांडला आहे. गेल्यावर आपण एकच वस्तू घेत नाही. डिमांडला ऑफर असते, काय नाही घेत एक वस्तू. मला माहिती आहे. तुम्ही लोक यार मला हेच नाही कळत, डिमांडला गेल्यावरती काय फरक पडतो, काय फरक पडतो हा का तुम्ही फरक सांगा. पडतो. जिथं इथं आपलं कमी याच्यात होतं तिथं 5-6 हजाराच्या वर बिल म्हणतं. हा हा काय डिमांडला गेल्यावर 5-6 हजाराच्या वर कोण bill म्हणलं तुम्हाला डिमांडला गेलं 5,000चं बिल होतं? म्हणतं. गेले टायमाचं दाखवू बिल. ते एका स्त्रीवरती असतं, स्त्रीवरती. मी 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 मोजकेच वस्तू उचलते. हसायला काय आलं तुम्हाला? नाही एवढं खरं बोलत जाऊ नको रे. खरंच बोलते. तुम्हाला खोटं बोलल्यावर गेल्या टायमाचं 6 हजाराचं बिल दाखवू का तुला? मग काय घेतलेले? सम्राटचे कपडे घेतलेले आपण. सम्राटचे कपडे आता डिमांडला गेलं म्हणल्यावरती कपडे महाग भेटतातच. 500-500 रुपयाच्या पॅन्टी भेटतात. मग डिमांडला गेल्यावर खरेदी, मग माणसाला कळतं की अरे ही गोष्ट घरामध्ये कमी, मग ते समोर दिसते ना, मग माणूस तो घेतो. बरं मला एक सांगा, 2 मिनिटं. मला एक सांगा आता तुम्हीच, बाईची जी जात असते म्हणजे घरगुती जी वुमन असते, घरगुती नाही सगळ्याच स्त्रिया म्हणा, असं कोणी फालतू खर्च करतं का घरातल्या गोष्टीमध्ये? आपण कधी डिमांडला गेलो, फिरायला गेलो, काही गोष्टी तर आपल्याला दिसलं तर आपण काय होतो, अरे हे आपल्या घराला सूट होईल, अरे हे कपाट आपल्या घराला चांगलं दिसेल, अरे ते तोरण चांगलं दिसेल, बोलतो की नाही आपण या गोष्टी? मग आपण फालतू खर्च करतो का कधी? नाही करत. तसंच डिमांडला गेल्यावर ते आम्हाला लक्षात येतं की अरे बाबा ही गोष्ट आपल्याकडे नाहीये. अरे हसायला काय येते तुम्हाला? नाही आपल्याकडे ही नाहीये ना, त्याच्यासाठी हसायला जास्त येतं मला. अरे मग घरासाठीच करतो ना आम्ही, स्वतःसाठी घेतो का? मला सांगा, कपडेला ते घेतो का डिमांडला गेल्यावर? आम्ही घेते का मी कधी कपडे लते? अरे मला तो टॉपला आवडला, मला तो टी शर्टला आवडले, मला घेऊन द्या. सेंटची मला बॉटल आता कितीची पण होती? सेंट कोणती सेंट? बाय वन गेट वन सेंट घेऊन देता तुम्ही मला. आता नका बोलायला लावू मला पर्सनल. सिंगल वाला कितीला घेतलं? 550 रुपयाची होती ती. मग तुम्ही आता सेंट काढून दाखवणार मला? नाही तू काय बोलली मला? गरजेच्या वस्तू. बरं मग तुमची ठीक आहे. सेंट, आणि मग तुम्ही 4-4, 5-5 सेंट आणतात ते. अरे मी मग गरजेचे, मग तुम्ही बी गरजेचे घ्यायचे ना, तुम्ही पण नाही घ्यायच्या त्या गोष्टी. तुम्ही पण 1/2 तुम्हाला घेतले बोलायला आणि- अरे काय नाही ते रिवर 1/2 चे 300 रुपये आणि हा सिंगल फक्त 550 सिंगल नाहीये, 1/2 आहे. एक दादा घेऊन गेला, एक घरात पडलाय. सिंगलचे 550 रुपये होते. कोण बोललं हे 2 भेटलेत? दादाला विचारा, 2 आहेत, एक घेऊन गेलाय, त्याला पण कमीवाला दिलेला आहे मी. सांगताय मला हे करून. मी असे फालतू खर्च करत नाही. मला जे वाटलं ना की योग्य हे घ्याय, आणि पैसे असल्यावरच माणूस बोलतो ना की गोष्ट घ्यायची म्हणून. गेल्या टायमाला कितीचं बिल झालं मला इमानदारी सांग? कसलं कितीचं? आणि काय मला काय घेतलं त्याच्यामध्ये तुम्ही? काय घेतलं म्हणजे का? मी काय एवढं लक्षात ठेवत बघा असतो मला का? आता ह्या माणसाने संक्रांतीला साडी पण नाही घेतली, हा. विषय पण नाही काढलाय तोंडातनं, उलटून मला दे. मग मला सांगा तुम्ही आता काय, मी काय बोलू शकतो? तुम्ही लोक बोलताना, आणि हा हे आम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून हे करतो, असं घरातल्या पर्सनल गोष्टी शेअर म्हणजे तसं काही नाही आहे. एंटरटेनमेंटसाठी आम्ही ह्या गोष्टी बोलतो. तर घरातलं पर्सनल म्हणले बघायला गेलं तर भरपूर असं काही आहे, पण आपण जेवढ्यापुरती तेवढंच ठेवतो. सो एवढं मनाला लावून तुम्ही घेऊ नका की तुम्ही घरातल्या गोष्टी सांगता असं तसं. आम्ही गोष्ट येते हे मला चिडी लावायचे कामं करता म्हणून आम्ही ते पुढं हे करतो. काय काय लोक सिरियस घेतात ना आपलं बोलणं. अरे पण मी काय म्हणतोय, हं. डीमार्टला पण जाऊ थोडस. नाही डीमार्टचा विषय सिरियस आहे भाई, खरं सिरियसली. कारण की आमचं राशन आम्ही जसं आता गावावर मी आलो ना. चाललोय बघ, मला जायचंय कामावर. आता मी कामावर जाणार, मला तिथं किती वेळ होईल काय होईल, परत तू मला म्हणशील तुम्ही मला बोलले डीमार्टला जायचं आणि आलेच नाही घरी. नाही मी तो विषय बोलतच नाही ना. तुम्ही कधी पण या, आपण कधी पण डिमांडला जाऊ. त्याच्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी गर्दी असते. मग संध्याकाळी 6 वाजता सम्राट संध्याकाळी आम्ही सुटल, लय गर्दी 6 ला असते. सम्राट सुटल. मग हे त्याच्या पण आधी चला. मला पहिलं थांब ना जरा, तू पण अशी घाई प्रत्येक गोष्ट घोड्यावर मला नाही आवडत. मग उद्या चला घोड्यावर. उद्या घोड्यावर काय जाऊ ना मग घोड्यावर? आपण.
मग उद्या म्हणते ना, मग म्हणा तू ना आज असं. म्हणली मला. मी काय बोलली, आज नाही बोलली, मी बोलली डिमार्टला जायचंय आपल्याला. हा मग उद्या जाऊ. ठीक आहे. मग हे बोलणार कोण असं? कोण बोलणार म्हणजे बोललो ना तुला आता. काय बोलले मला तुम्ही आता? चांगलंच आहे माझं, हा ना. चांगलंच आहे माझं, समजलं का? हा मग काय? चांगलंच आहे, मी काय म्हणलं का? सांगते तुम्हाला मी, चांगलंच आहे माझं. काय चांगलं? असे उभे राहिले जस काय मारायच्या हेतूने आले तिकडे. बघा 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 गाईज, माझे हस्बंड कसे मार. अरे हे मध्ये काय नाही, बघा बघा, तुला अजून तरी हात तरी हे लावला का कोणाचं नाही? आहे? हा? ते कोणाचं आहे? अजून तरी हात लावला का? अरे ते कोणाचं आहे ते जाऊ, तुम्ही शाळेत नाही गेले आज? शाळेत नाही गेले तुम्ही आज? झालं तुझं? शाळेत गेले नाही का, मला ते सांगा. झालं का? हे कोणाचं आहे ते तर सांगा. अरे घेतलं का माग? झालं का? शिवाजी बिडी नाही का आज की? अरे शांत बस. बिडी नाही का आज? बिडी पितो का? आणि मग तुम्हाला यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही का माझ्या हस्बंड बिडी पित असेल म्हणून? चल मला निघू दे कामावर. नाही नाही पित, असंच मस्करी म्हणून, त्यांची मजा घ्यायला, मस्ती मजा घ्यायला म्हणून. हा माझी मस्ती मजा घ्यायला मजा येते तुला, आणि जेव्हा मी मजा घेते तेव्हा तू एका कोपऱ्यात रडत बसते. माझी मस्ती मजाक नॉर्मल असते, यांची डायरेक्ट पार याच्यापर्यंत जाते, मग राग येणारच ना. असं खवळायला गेल्यावर कोणाला पण राग येतो. मी खवळलं तर कसं बोलतात, गप्पा बस मला गावाला जायचंय बोलताय ना, मला डोका नका खराब कार्य. खरं बोललं तर मग सत्याला पण राग येतो, अशी गंमत आहे. मजा वेगळी आहे. मग मजा. आणि मग लोक मला म्हणतात तोंडाळे. खरं बोलल्यावरती कोणी पण तोंडाळाच बोलणार आहे. तुला काय वाटतं? मग तुला काय वाटतं? काय मला काय वाटतं? तुला स्वतःला तुम्हाला काय वाटतं? तू स्वतः सांग. तुम्हाला सांग, तुम्हाला माझ्या सोबत राहून आता जवळजवळ 9 वर्ष झाले. तुम्हाला काय वाटतं? मग काय? मी तोंडाळ आहे की नाही हे स्वतःला का माहिती पाहिजे ना. मला माहिती मी नाहीये. मला कोणी खोटं बोललं किंवा मला कोणी बोललं तर मी उलट उत्तर देणार ना समोरच्याला. मी दुसऱ्यांचं काय ऐकून घेऊ? मला काय माझ्या आई वडिलांनी याच्यासाठी जन्म दिला का लोकांचं ऐकून, घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचं ऐकायचं? तसं म्हणणं आहे ते, घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचा धाक पाळायचा. हा मग तसं मी लोकांचा का म्हणून धाक पाळू? हा, तुम्ही सांगा मला. मी 9 वर्षापासून राहते, तुम्ही सांगा मी तोंडाळ आहे की नाहीये? ही होती तोंडाळ, आता थोडस तो कमी झाली. कमी झाली म्हणजे मी तोंडा म्हणजे मी ज्याला, मग ठीक आहे, मग समोरच्याने शिवी दिली तर मी ऐकून घेईन गपचूप. तुम्हाला कोणी, मग ठीक आहे चालेल, आता नेक्स्ट टाइम तुम्हाला कोण काय बोललं ना मग ऐकून घे, जाऊ दे बोलू दे, मला काय करायचंय, तुम्हाला सर बोलतोय म्हणजे मी तुमच्या बाजूने बोलते, किंवा मला जे पटलं नाही मी त्याला आन्सर देते, तर मी तोंडाळ झाली. असं तोंडाळ नाही. म्हटलं अजून कोणतं तोंडाळ असतं? ह्यालाच तोंडाळ बोलतात, उत्तराला उत्तर देणं म्हणजे तोंडाळपणा करणे. अजून ह्यालाच तोंडाळपणा बोलतो. अजून कोणतं तुम्ही सांगा, अजून कोणता तोंडाळपणा? अजून नाही आठवत, जाऊ दे सोड. नाही, तुम्हाला आठवणार कसं? बोलायला जागाच नाही ना, कारण की त्यांना माहिती आहे तिचं काय चुकतच नाही. तिचा स्वभाव आहे तो आहे, तो नाही चेंज होऊ शकत. माझा स्वभाव आहे तो आहे. आपल्याला तोंडावरती समोर बोलायला, म्हणजे मला कोणी बोललं ना, मी नाही कोणाचं ऐकून घेत, मी डायरेक्ट तोंडावरती बोलत असते. मग त्याला राग येऊ नाही तर नको येऊ. अजून बोलत असते की नाही? अजून बोलत असते की नाही? म्हटलं अजून पुढं काय? हम्म? पुढं काय? तेच मग बोल. संध्याकाळी काय जेवणाचा प्लॅन काय? उपाशी राहायचं संध्याकाळी. तुम्हाला काय बोलली? मटर पनीर बनवणार. मटर पनीर बनवणार आहे. मुडी गेला माझा आता, मला तोंडाळ बोलले ना तुम्ही. मुडी सॉरी गेला बस. नाही, मी तोंडाळ आहे ना बाई, कशाला? बरोबर सॉरी आहे. बोललो ना? नाही सॉरी कशाबद्दल? आता काहीच होणार नाही घरात. मटर पनीर बनव. नाही तर मी तोंडाच्या सोबत त्याला पण टाळायला नाही. बस. मटर पनीर बनव. जी आपली जिंदगी, मटर जिथं पनीर जायचं बनव. तिथं जाऊन खाऊन या. आणि तुला सांगू, गाजर आणून देतो, हम्म. ते पण कट कर आणि त्याच्यात टाक. हम्म. भाजी एक नंबर. टाकते ना, गाजर टाकते, मटर पनीर बनवते तुमची जाते. अजून काय आहे का कोणता असेल का मला अजून? मटर पनीर बनवतो. ओके, बनवते तुमची जाते मटर पनीर. मग देतो तुम्हाला संध्याकाळी जेवण. बरोबर. मी बघा तुम्ही आता तुमची गंमतच बघा तुम्ही. मला संध्याकाळी मटर पनीर बनलेलं पाहिजे.
संध्याकाळी मी आता ब्लॉग शूट करेल. मी मटर पनीर बनवणार नाही, मला बघायचं हे काय करतात आणि तुम्हाला पण मी लाईव्ह दाखवते हे काय करतात. काय करणार तुम्ही? संध्याकाळी सांगेन तुला. काय करणार तुम्ही? तू मटर पनीर नाही बनवणार ना? 100% मटर पनीर नाही बनणार आता. 100% मटर पनीर नाही बनणार. मटर पनीर नाही, हा मटर पनीर नाही बनत. काय करायचं करून घ्या, जा. ठीक आहे चालेल. हा जा. दुसऱ्या दिवशी तू ब्लॉग काढताना फक्त हा काय तेच सांगतो. काय दुसरा दिवस ब्लॉग काढ, डायरेक्ट त्या दिवशी नाही काढणार असं नको व्हायला. कोणत्या दिवशी? दुसऱ्या दिवशी रे, उद्याचा. उद्याचा काय? उद्याचा काय? मला बाकी काय माहित नाही. संध्याकाळी मटर पनीर बनव. उद्याचं काय, ब्लॉगचं काय ते सांगा. तुमचं काय म्हणणं आहे, मला ब्लॉग मध्ये घेऊ नको. मी तसं बोललो तुला. मग काय म्हणणं काय? जास्त जेवढं सांगितलं तेवढंच करा. काय म्हणणं आहे स्पष्ट सांगायचं. भाई व्हिडिओ चाललो मी पहिले मग जेवढं सांगते सांगितलं जे आहे ते लाईव्ह आहे. मी काहीच नाही त्याच्यामध्ये हे केलं. मग जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. नाही करायचं मला, नाही करायचं. मला मटर पनीर खायचं तर खायचं. मला नाही बनवायचं. एवढ्या याच्यामध्ये आपण बनवत नसतो. मला नाही बनवायचं. मी सांगितलं बनवायचं तर बनवायचं. मी म्हणते मला नाही बनवायचं तर नाही बनवायचं. तुम्ही कोण मला सांगणारे? तो नवरा. हा 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 करून हा? बघ. हा हा? मला ऐकायला नाही आलं. काय बोलणार होते तुम्ही? उद्याचा व्हिडिओचं काय बोलणार होते? व्हिडिओ बनवायचा आहे तुला कसला व्हिडिओ? उद्याचा कसला उद्याचा? ब्लॉग. मग बनवायचं तर मी घेईन बनवून ब्लॉग. मग माझं रुटीन जे आहे ते मी डेलीचं दाखवणार. माझ्या मुलाचं काय ते. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ नको असं? तुला सांगितलं ना मी. तुमचं म्हणणं काय आहे स्पष्ट करा मला पहिले. तुझं तुम्हाला ब्लॉग मध्ये घेऊ नको का? तुला काय सांगितलं तुम्हाला घेऊ नको का ब्लॉग मध्ये? मी तुला काय बोललो हा का बटर पनीर बनव, बाकी सोड विषय. नाही बनवायचं मला मटर पनीर. मग तू काय बोलली सकाळी मग मला? काय मी मटर पनीर बनवून नाही, मग आता मूड नाही माझा. मी तोंडाळ आहे ना. याच्याशी काही संबंध आहे? संबंध आवाज खाली आहे. कर. भावना दुखावलाय तुम्ही. कुठे आहे भावना? तेरी भुवन भावना आहे माझ्या अंदर आहे. भावना मी म्हटलं भावनाला कुठं दुखवलं मी? नाही बनणार मटर पनीर. मटर पनीर बनव, बाकी माहित नाही मला. नाही बनणार. मला तर मटर पनीरच खायचं. मला नाही बनवायचं. आता बनवत नसते मी मटर पनीर. तुमचंच मटर पनीर बनवणार होता, आता नसते बनवत मी. मटर पनीर खायचं तर खायचं. जेवले ना आता? आता जेवलं म्हणजे जा, शाळेत जायचा टाइम झाला. शाळेत स्कूलला होती मी. जा इंग्लिश स्कूलला. इंग्लिश नाही रे, न्यू इंग्लिश स्कूल. हा न्यू इंग्लिश स्कूल. बस मग काय म्हणणं आहे तुझं? न्यू इंग्लिश स्कूल बोलले ना, मग जा शाळेत जा. चला फायनल डिसिजन आज मी बनवणार नाही. मी तुम्हाला तो ब्लॉग शेअर करेन. उद्याचं मग कॅन्सल. डीमार्टचं जाऊ दे. मग करा. माझं कोणतं सामान आणायला चालले तुम्ही? घेऊन या कुठून पण. मला काय घरी बनवण्याशी मतलब आहे. डीमार्टला जाण्या तर कुठं पण जा. मी डीमार्टला गेल्यावर काय कपड्याला ते मागत नाही तुमच्याकडं. मी ज्या आहे त्या घरातल्याच गोष्टी घेते. मला स्वतःला एक्स्ट्रा खर्च करायला काय आवडत. काय घ्यायचं डीमार्ट मध्ये? आता कशाला? बरोबर आहे, आपली काही चुकी नाही. जा इथून आणून द्या. मला काय मला करायचं? सांग, फक्त DMart स्वयंपाकातल्या त्या वस्तू आणल्या मला बस मला झालं. डीमार्ट मधून काय काय आणणार ते सांग. ज्या घरातल्या गोष्टी संपल्या त्या लिस्ट बनवून घे मग माझ्यासोबत चल. ती जशी लिस्ट दिसेल तसं तसं सामान घेत चाल. चालेल ना? चालेल. मला काय प्रॉब्लेम. लिस्ट बनवायची काय गरज आहे? मला म्हणत आहे ना काय काय नाही ते संपलं. मला लक्षात आहे. मी गृहिणी आहे. मला लक्षात आहे काय काय गरज संपलं. तर तू काय करशील, लिहून घे म्हणजे मला बघू दे पहिलं. मी बघल आणि मग नंतर आपण घ्यायला जाऊ. बरं चालेल. ठीक आहे. नाही तर ते असं नको का हे बघ असं पुढे गेलं. अरे हे दिसलं, टाका. बरं टाकलं बी तर मी माझ्याच स्वखुशीने टाकेल. अरे खुशीने म्हणजे मग टाकलं तर घरातल्याच गोष्टी टाकणार आहे ना. घरातल्याच टाकणार आहे ना. माझ्या स्वतःला काय घेणार आहे का? माझ्या स्वतःला काय घेतलं ना मग मला बोलायचं की पर्सनल गोष्टी घेतल्या आम्रपाली. तू ड्रेस घेतला, कपडे घेतले, सँडल घेतली. ड्रेस नाही भेटत तिथे. भेटतात. दाखवू का ड्रेस? चला आता आपण डीमार्टला जाऊन जेव्हा व्लॉग शूट करू ना तुम्हाला मी ड्रेसेस तिकडे दाखवते. किती भारी भारी ड्रेसेस नाही तिथं. आहे. तिथं त्रिभुवन आहे. जाऊ दे. आता यांना सांगते मी बरोबर काय काय नाही ते.
चप्पल विप्पल तर काय आत्ताच तर घेतली आपण गावाला जायच्या आधी. चप्पल पण नाही मला, चप्पल तर नाहीच नाही. ड्रेस तर हे काय 3 ड्रेस. हा ड्रेस आहे ना, हो तुम्हीच घेऊन दिले ड्रेस पण. अजून काय म्हंटले ना तुम्हीच घेऊन दिले मला. मी काय तू काय, तू घेतले काय मी घेतले काय. हा जे माझं आहे ते तुझंच आहे ना, हो जे तुझं आहे ते माझंच आहे. बरोबर बोलले. मग हम्म? मी घेतलं काय तू घेतलं काय. काय जे तुमचं ते माझं आहे ना, हा नक्की. हा चला मग आईकडनं टाक्यावर नाव लिहिले ते घेऊन येऊ. काय चला मग घेऊ, म्हणजे तुमचं ते माझं ना. मग जरा घरी घेऊन. जायचं टाकी मागायची काय. या टाकीवर माझं नाव आहे, हा. मला टाकी जे दे. जे ज्याच्यावर तुमचं नाव आहे ते सगळं घेऊन ये. म्हणायचं मी आम्रपालीला म्हणलो जे माझं आहे ते तुझंच आहे, माझं नाव ज्याच्या ज्याच्यावर आहे. तुमची मम्मी ते खोडायला बसली सगळं. टाकीवर नाव आहे, खोडायला बसल्या सगळं. काय स्टीलची टाकी घेऊन येऊ. तुझं काहीच नाहीये इथं, तू येऊ नको परत. टाकी, त्या टाकीमध्ये पद्धतशीर आपण गहू भरून ठेवू. हा आम्हाला गहू भरायला टाकी नाही म्हणे काय. त्याच्यानंतर काय, तांब्याचा हंडा. ज्याच्यावर असेल ते सगळं घेऊन या. तुम्ही म्हणले ना मला माझं जे जर असं तू विचार केलास हं. तर मला वाटतं 70% ते 75% घर खाली होईल. खाली व्हायला बसलं. एवढ्या याच्यावर नाही, एवढ्या याच्यावर नाही तुमचं नाव बिव. काय अरे सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तूवर माझंच नाव आहे. टाकीपासून तांब्याचे हांडे, पितळाचे हांडे. मग हा मग काय. मग जा ना, तुम्ही म्हणले मला जे तुझं ते माझं. हा मग मग तेच सांगतोय. तेच बोलली. मग घेऊन विचार ये. कर. काय नाही बोलायचं मला या विषयावरती. जे काय बोलले तेच बोलले. विषय काय झाला, नावावर हा विषय भांड्यावर बरोबर. जे नाव आहे ते. तेच बोलले. हा मग घेऊन या, जे जे तुमचं नाव आहे ते घेऊन या सगळे भांडे इकडं. असं बी आपल्याला काय भांडे नव्हते. मी जाऊन असे व्हिडिओ हे करून येऊ का, हे बघ याच्यावर माझं नाव आहे. हा तिकडे जा, ब्लॉग शूट करा, बोलायचं बघा माझं नाव याच्यावरती तरी मला भांडे दिले नाही, असं शूट करा ब्लॉग जाऊन. चला गाईस मग आता डीमार्टला जातोच आपण आता. तुम्हाला ब्लॉग शेअर करते. आणि तू डीमार्टचा शेअर करणार आहे का सम्राटचा नाचायचा शेअर करणार. हा तो मी आता पुढे शेअर करते, तो नक्की बघा तुम्ही, नाहीतर पुढच्या क्लिपला शेअर करते. सो बघत राहा ब्लॉग. नाही नाही याच्यामध्येच जाऊ दे सम्राटचा, उद्याचा तो ठीक आहे जाऊ दे. ऑलरेडी नाही उद्या शेअर करते, मस्त फुरसत मध्ये दाखवते तुम्हाला. सम्राटचा डान्स सेम त्याच्या पप्पासारखा नसतो, सेम सेम. सो अशाच प्रकारे भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉर एन्जॉय करत राहा लाईफ आमच्यासारखी जगा आणि फुल कॉमेडीमध्ये एंटरटेनमेंटमध्ये आम्ही असंच जगत असतो, मजाक मस्तीमध्ये. आता रिसेंटली तर आम्ही 2 वर्षापासून तर अशीच जगतोय. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं आणि कामधंदे चालू ठेवायचे. ऑब्व्हियसली पैसा आपल्याला कोण देत नाही. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. अरे